श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव ठेवून अनेक व्यक्ती समाजासाठी आपलं योगदान देत असतात. सामाजिक कार्याची त्यांना आवड देखील असते. ह्या सामाजिक कार्यातून जनसंप्रदाय कसा वाढेल ह्याचं सुद्धा भान त्यांना असतं. असंच आज आपल्याकडे एक व्यक्तिमत्व आलेलं आहे, ते म्हणजे राजेंद्र कुलकर्णी. रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन ह्याचे ते माजी अध्यक्ष आहेत. तसंच ऑर्किड नेचर फाउंडेशन ह्याचे अध्यक्ष देखील आहेत. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राजेंद्र कुलकर्णी सर आपलं कार्य अव्याहतपणे सुरू ठेवत आहेत. या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास जाणून घेऊया, त्यांच्याशी संवाद साधून. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. सर, आपण रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनचे माजी अध्यक्ष आहात. हो. आणि ह्या रोटरीच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्याचे प्रकल्प देखील राबवलेले आहेत. रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनचा मी 2023-24 साली अध्यक्ष झालो आणि मी अध्यक्ष होण्यापूर्वीच 1 वर्षापासून माझं प्लॅनिंग होतं की आपल्याला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचं आहे. तर माझ्या अध्यक्षीय काळात मी जवळपास 116 प्रोजेक्ट केले आणि माझ्याकडे फक्त 4-5 लाख रुपये होते फंड, परंतु मी जो 1.25 करोडचे प्रोजेक्ट केले. बर. त्याच्यामध्ये मुख्यत्वे मी जे प्रोजेक्ट केले ते म्हणजे कॅटरॅक्ट ऑपरेशन जो 45 केले, नंतर किडनी स्टोनचे जो 450 ऑपरेशन फ्री केले. त्याच्यानंतर एक आम्ही मेडिकल कॅम्प घेतला होता पाचोऱ्याजवळ. तिथे साधारण 250 लोकांचा आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, त्याच्यानंतर आय चेकअप कॅम्प, जनरल चेकअप कॅम्प, औषधी वाटप, असे निरनिराळे प्रोजेक्ट आम्ही तिथे केले. आणि गरीब लोकांना कमी पैशामध्ये म्हणजे स्वस्त फ्री ऑफ चार्ज त्यांना सर्व सुविधा आम्ही पुरवल्या. आणि मानव सेवा संस्था चोपडा, तिथे जे लोक निराधार आहे किंवा ज्यांना कुष्ठरोग ज्यांना कोणी वागवत नाही त्या लोकांना तिथे ते त्यांचा संपूर्ण खर्च करतात. तर त्या संस्थेला आम्ही भेट दिली होती. तिथे एक त्यांची हॉस्टेलसुद्धा आहे. ज्या लोकांना जसं कोरोना काळामध्ये ज्यांचे आईवडील वारले, ज्यांना कोणी वागवत नाही त्याला गव्हर्नमेंटची सगळी सोय आहे. तर तिथे आम्ही भेट दिली 2-1 वर्षापूर्वी. जसे भेट दिली तसं ते मला बोलले की जेव्हा इथे सर नेहमी लाईट जाते, पाण्याचा खूप प्रश्न आहे, तर आम्हाला त्याचं जनरेटर मिळालं तर बरं होईल. मग मी ठीक आहे म्हटलं, सर मी प्रयत्न करतो, काम होऊन जाईल असं वाटतंय मला. लगेच जसं मी ते व्हिजिट करू आलो म्हटलं बा असं फोटो टाकले की यांना असं तिथे लाईट खूप जातात आणि पाण्याचीच गंभीर समस्या आहे. तिथे जो 126 महिला आणि पुरुष आहेत तर त्यांना पाण्याची व्यवस्था नसते. तर त्यांना जे जनरेटर दिला आपण त्याने ते बोरिंगमधून ते करू शकतील. तर लगेच आम्ही त्याचं कोटेशन मागवलं सर्व. 75 ते 80 हजाराचं ते जनरेटर आम्ही त्यांना मोफत दिलं रोटरीच्या माध्यमातून. ते एक मोठा प्रोजेक्ट झाला. आणि हे कुठल्याही प्रकारचं फंडिंग न घेता, जसं माझ्या क्लबमध्ये समजा 55 ते 60 आमचे सदस्य आहेत आणि आमचं जे कलेक्शन होतं समजा 8 ते 10 लाख रुपये होतं. त्यातलं आम्हाला निम्मे आम्हाला रोटरी इंटरनॅशनल पाठवावं लागतं, रोटरी इंटरनॅशनलला. आणि उरलेलं जे कलेक्शन असतं त्यात आम्हाला पूर्ण वर्ष काढायचं असतं, ते करावं लागतात. आणि स्वप्न तर खूप मोठं बघितलं होतं, परंतु भगवंताची कृपा म्हणा की सगळ्यांनी मला सहकार्य केलं. माझे जे भरपूर आमच्या मेंबर्स लोकांनी खूप सहकार्य केलं आणि जो मी 1 करोडच्या वरती प्रोजेक्ट केले पैशांचे. सर, हे प्रोजेक्ट राबवताना, प्रकल्प राबवत असताना आपण समाजातल्या सर्व स्तराशी जोडले जातात आणि हे सर्व काम करत असताना आपल्याला निरनिराळे अनुभव येतात आणि ह्या अनुभवांचं गाठोडं आपल्याकडे इतकं साचत जातं आणि त्या आधारावरच आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. ह्याबद्दल आपण काय सांगाल? या रोटरीच्या माध्यमातून जे मी काम करत होतो, जे समाजसेवा करत होतो, तर त्याचा मला पदोपदी त्याचा अनुभव आला की लोकांचे दुआ मिळाले, आशीर्वाद मिळाले की ज्या माणसाला खरी गरज आहे, ज्याला जो ज्याच्याकडे डोळे चेक करायला 10 रुपये पण नाही, ज्याचं आपण जर फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन करून दिलं किंवा ज्याला काही किडनी स्टोन झाला की त्याला 30-40 हजार खर्च येतो, त्याच्याकडे आज पैसे नसले तर त्याला आपण फ्री ऑफ चार्ज त्याचं राहणं जेवण सगळं दिलं तर त्याला किती आनंद होतो. आणि आपलं तो PR वाढवतो की बाबा रोटरीच्या माध्यमातून आमचं फ्री झालं. आणि या प्रकारची समाजसेवा करत असताना भरपूर अनुभव, निरनिराळ्या क्षेत्रातले लोक भेटले मला आणि सगळ्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. कारण आपण थिंक पॉझिटिव्ह, ॲक्ट पॉझिटिव्ह. आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर लोक आपल्याला पॉझिटिव्ह जोडल्या जातात. त्याप्रमाणे मी माझं कार्य सतत चालू होतं. बरं. अशी एखादी गरजू व्यक्ती आणि तिला योग्य मिळालेली मदत ही सुद्धा बरंच काही सांगून जाते. आपण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये देखील प्रकल्प राबवले आहेत. असा काही अनुभव तिथला? मी समजा डिसेंबर 24 पाल जे आहे ना, गाडऱ्या जामणे या ठिकाणी या आदिवासी पट्टा आहे, तिथे आम्ही दरवर्षी जायचो तिथल्या आदिवासी शाळेमध्ये. आणि त्या मुलांना आम्ही काही नाही दप्तर हे ते काय वाटत होतं, पट्ट्या किंवा त्यांना जे काय कॉम्प्युटर दिला आम्ही त्यांना. तर माझी एक अशी इच्छा होती 3 वर्षापासून की या मुलांना आपण गांधी तीर्थ घेऊन जावं दाखवायला. तर हे काम खूप मोठं होतं कारण ते पालपासून ते 25-30 किलोमीटर आतमध्ये ते खेडं आहे आणि तिथे कुठलीही अशी मोठी गाडी जात नाही, बस जात नाही. पण मनात ठरवलं की यांना आपल्याला कारण ते जे खेड्यातली जी मुलं आहेत
त्यांनी आजपर्यंत शहर नव्हतं बघितलं. हम्म, हम्म. आणि शहरात काय असतं जे बिल्डिंग किंवा काय असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी बघितलं नव्हतं. तर माझी इच्छा होती या सगळ्यांना फ्री दाखवावं आपण. हम्म, हम्म. मग तो मी प्रोजेक्ट 3 वर्षापूर्वी मनात ठेवला आणि त्याचं फलित झालं. हम्म, हम्म. पालून त्या मुलांना आम्ही इथे आणलं आणि पाल ते गाड्या जाणं जंगलामध्ये जो 30 किलोमीटरचा रस्ता आहे तिथे पण आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि व्हॅनची व्यवस्था करून त्या मुलांना आणलं. बर. दिवसभर त्यांची एंटरटेन केली. त्यांना आम्ही जेवण खावण सर्व काय दिलं आणि त्यांनी जे अनुभव सांगितला, त्यांनी जे बघितलं ते गांधी तीर्थ, तर त्यांच्या आयुष्यात ते लक्षात राहिलं आणि इतके ते खुश होते की त्यांचा तो दुवा जो लागला ना तो आजही आठवतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा ते आनंद. हास्य आनंद. सर, यासोबतच आपण पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी देखील आहात. ऑर्किड नेचर फाउंडेशन या संस्थेचे आपण अध्यक्ष आहात. ऑर्किड नेचर फाउंडेशन या संस्थेविषयी आधी आम्हाला सांगा. सर्वप्रथम तुम्हाला ऑर्किड म्हणजे काय? ऑर्किड नावाचं एक फूल आहे आणि हे खूप महाग असतं. बर. तर या ऑर्किड नेचर फाउंडेशन या फुलाच्या नावावर आमची संस्थेचं नाव पडलंय. साधारणतः 18 वर्षे झाले आमच्या संस्थेला. बर. आणि सुरुवात आमचे दीपक तांबोळीचे फाउंडर अध्यक्ष होते. त्यानंतर किशोर महाजन अध्यक्ष झाले आणि आता 2 वर्ष होतील मला मी अध्यक्ष झालो आहे. हम्म, हम्म. तर जसं रोटरीचं मी काम करत होतो तर मला वाटत होतं की आपले जे फाउंडेशन आहे सध्या खूप जसं पाहिजे तसं वरती जात नाहीये. त्याला काही प्रोजेक्ट आणि मोठे मोठे होत नाहीये. तर आपण पण याचं काम करावं. बर. मी स्वतः बनवून विचार केला की आपण पण याचा अध्यक्ष बनावं. पण मग रोटरीचा अध्यक्ष असल्यामुळे काम वेळ नाही मिळाला. बरोबर. मग जेव्हा तुम्ही 1 वर्ष माझं पूर्ण झालं रोटरीचं, त्यानंतर मी स्वतःहून सांगितलं मला अध्यक्ष व्हायचं याचं. बर. आणि मी 1 डिसेंबर 2024ला अध्यक्षपदाचा सूत्र हाती घेतली बरं. आणि त्यानंतर कार्यक्रमाचा धडाका लावला. बरं. ही ऑर्किड नेचर फाउंडेशन ही संस्था जळगाव जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे की इतरत्र ह्याच्या शाखा आहेत? नाही, ही फक्त जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आणि खास करून जळगावसाठी. बर. जळगावमधले जे निसर्गप्रेमी आहेत की ज्यांना निसर्गाविषयी आवड आहे, पशुपक्ष्यांविषयी आवड आहे, नंतर ज्यांना प्लास्टिक निर्मूलन त्याची आवड आहे, पर्यावरण प्रेमी लोकांना आम्ही एकत्र करतो. बरं. आपल्या संस्थेचे सदस्य किती आहेत? मी जेव्हा ताबा घेतला संस्थेचा, म्हणजे मला जी संस्था जेव्हा मिळाली अध्यक्षपद, तेव्हा सांगता 40-45 मेंबर होते. जसं मी अध्यक्ष झालो त्यानंतर लगेच जो 20-25 लोक लाईफ मेंबर झाले आमचे. लोटरीचा माझ्याकडे अनुभव होताच, अनुभवाचा खजाना. तर मी कार्यक्रमाचा सपाटा लावला. बर. आणि सुरुवातीचा पहिला जो कार्यक्रम घेतला आम्ही डॉक्टर विकास पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये एक निसर्ग सहल घेतली आम्ही आणि सगळ्या लोकांना मेंबर लोकांना घेऊन गेलो. अगदी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये. सुरुवात अगदी जेव्हा 60 लोक आमचे होते तिथे. बर. या माध्यमातून आपण निसर्गाचं संवर्धन करता, पर्यावरणाचं जतन करता, यामध्ये आपण कोणते कोणते प्रकल्प राबवले आहेत? आम्ही दरवर्षी म्हणजे मुख्य आमचा कार्यक्रम असतो वृक्षारोपण करणे. जिथे नवीन कॉलनी जळगावातल्या आहेत, नवीन कॉलनी की जिथे बुवा आता जी सुरू झालं जे आता पण ती झाडं नाही आहे, तर तिथे आम्ही शोधतो आणि त्या लोकांच्या ती जे कॉलनी आहे त्या लोकांशी भेटतो आधी की बाबा मी तुमच्या कॉलनीमध्ये फ्री ऑफ चार्ज वृक्षारोपण करणार आहे, तुम्ही फक्त या झाडांना पाणी टाकायची निगा राखा. तर आतापर्यंत आम्ही जवळ 1500 ते 2000 झाडं जगवलेली आहे. बर. आणि या आता मागच्या जूनमध्ये आम्ही जवळजवळ 71 मोठी झाडं 10 फुटी लावली. तोताराम महाराज समाधी मंदिर तिथे आम्ही लावली. बरं. खूप छान सर. वृक्ष संवर्धन किंवा वृक्षारोपण हा निसर्ग संवर्धनाचा एक भाग झाला. पर्यावरणामध्ये अनेक घटक मोडले जातात. या संदर्भात आपण कोणतं कार्य करता? जसं वन्यजीवांचं संरक्षण असेल, पक्ष्यांना जीवदान देणं असेल, या संदर्भात आपलं कार्य काय आहे? वन्यजीवाचं संरक्षण हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आज वन्यजीव जे आहे ते शहरामध्ये येऊन राहिले कारण जंगलतोड खूप होऊन राहिली आहे आणि म्हणजे मानवाचं अतिक्रमण होतं आहे. तर यासाठी आम्ही जे आता जसं पक्ष्यांसाठी की पक्ष्यांना आज पाणी मिळत नाही, पशुपक्ष्यांना पाणी मिळत नाही, तर आम्ही दरवर्षी साधारणतः 15 मार्च ते 15 एप्रिलच्या दरम्यान आम्ही 200, 300, 500 परळ फ्री वाटतो. त्याचबरोबर आम्ही जसं प्लास्टिक निर्मूलन करायचं आहे आपल्याला, म्हणजे प्लास्टिक नको बाबा तुम्ही कापडी पिशव्या वाटा. तर आमच्या एक लाईफ मेंबर आहे विजया नेरकर मॅडम, तर त्या ज्यांचं आज 76 वय आहे, तर त्या स्वतः साड्यांच्या पिशव्या शिवतात आणि दरवर्षी आम्हाला ते देतात. या वर्षी त्यांनी आम्हाला जवळ 450 पिशव्या शिवून दिल्या आणि यावर्षी त्यांचा आम्ही सत्कार केला आम्ही. सर, प्लास्टिक निर्मूलनासाठी आपण दरवर्षी पिशव्यांचं वाटप करता किंवा परळाचं वाटप करतात. अभ्यास दौरे देखील आपण करत असतात. ह्या अभ्यास दौऱ्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्याचे उद्देश काय असतो? नुकताच म्हणजे आम्ही मागच्या वर्षी जे पद्मश्री चैत्रामजी पवार यांना जसं पद्मश्री मिळालं तर त्यांचं जे बारीपाडा गाव आहे हे आदिवासी गाव आहे आणि त्यांनी प्रचंड क्रांती केली. त्यांनी 450 एकरमध्ये जंगल स्वतः ते जंगल तयार केलं आहे. तर ते पण मला लोकांना दाखवायचं होतं. तर जसं त्यांना पद्मश्री डिक्लेअर झालं तसं मी त्यांना फोन केला अभिनंदनाचा. म्हटलं सर आम्हाला आमच्या असं संस्था आहे आणि आम्हाला तुम्हाला भेट द्यायला यायचं आहे आणि तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे एक पुरस्कार द्यायचा आहे. तर लगे आमची मिटिंग झाली, त्यात ठरलं सगळं आणि आम्ही जवळजवळ 18 ते 20 जणं स्वतः बारीपाड्याला गेलो, तिथे मुक्काम केला आणि त्यांनी जे कार्य केलं आहे,
जल, जमीन, जंगल याविषयी त्यांची कार्य केलं आहे ते संपूर्ण बघितलं आणि त्यांना आम्ही पुरस्कार दिला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो, माहिती घेतली. निसर्ग सहली काढणं असेल किंवा जंगल सफरींचं देखील आपण आयोजन करतात. जंगल सफरींचे काय अनुभव आहेत? आता नुकतंच आम्ही 1 मार्चला जंगल सफारी काढली. पालला आता नुकतीच सुरू झाली जंगल सफारी. तर ते पण माझ्या म्हणजे जूनमध्येच त्याचं प्लॅनिंग केलं होतं मी, परंतु यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे ते थोडंसं बंद होती, मध्ये रस्ता खराब होता. तर शेवटीला 2-3 वेळा असं ब्रेक लागले, पण नंतर मग आम्ही ठरवून टाकलं की काही असो 1 मार्च 2026ला जायचं. त्यानंतर सर्व त्याचं नियोजन झालं आणि जवळपास 20 ते 22 जण आम्ही विथ कपल, काही सिंगल जंगल सफारीला गेलो. पालला नुसतं जंगल सफारी नाही तर पूर्ण आतमध्ये जो 30 किलोमीटरचा मी संपूर्ण परिसर फिरला. तिथले पाणवठे, तिथले पक्षी जीवन, नंतर जे काय जैविकता तिथली, तिथे काय गरज आहे अजून, त्याचा आम्ही अभ्यास केला. सर, आपल्याला या क्षेत्रात कार्य करण्यासाठी निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि रोटरीचा देखील कार्यगौरव पुरस्कार आपण प्राप्त केला आहे. ह्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल आपण? निस्वार्थ जनसेवा फाउंडेशन जी संस्था आहे जळगावातली, ती जी आहे ती रोज जे लोक जळगावमध्ये उपाशी राहतात रात्री, त्यांना ते फ्री अन्न देतात, म्हणजे भाजी पोळी जेवण देतात. त्यांनी कुठेतरी माझं वाचलं, पेपरमध्ये बघितलं आणि त्यांच्या अध्यक्षांनी मला कॉन्टॅक्ट केला. मी म्हटलं सर मी काही एवढं काही मोठं काम नाही, मग सर आम्हाला तुमचं द्यायचं आहे. मग त्यांची एक प्रोग्राम होता लाठीकाठी प्रशिक्षण म्हणून, तर त्याला त्या प्रोग्रामला आम्ही थोडीशी मदत केली आणि स्वतः तिथे हजर राहून त्यांना उत्तेजन म्हणजे प्रोग्रामसाठी प्रोत्साहन दिलं आणि बरंच त्यांना जेव्हा ज्यांना वेळोवेळी मदत लागते त्यांना आम्ही मदत करतो. तर त्यांना ते आमचं कार्य आवडलं म्हणून त्यांनी मला तो पुरस्कार दिला त्या ठिकाणी. ह्या सगळ्या कार्यामध्ये अधिकाधिक लोक जोडली जावीत यासाठी आपण प्रयत्नशील असतात. हे प्रयत्न आपण कोणत्या प्रकारचे करता? प्रयत्न करत नाही, जसं कार्य करत जा, माणसं जोडले जातात. निस्वार्थ काम करा, चांगल्या हेतूने काम करा, लोक तुम्हाला मदत करायला बसले. हे जे सगळं कार्य आहे हे जनसंपर्काचं कार्य आहे. अनेक लोक आपल्याला भेटत जातात आणि त्यातून आपण बरंच काही शिकत जातो. भविष्यामध्ये अजून आपल्याला अनेक प्रोजेक्ट करायचे असतील किंवा अनेक प्रकल्प आपल्या मनामध्ये असतील की ह्याला मला मूर्त स्वरूप द्यायचे आहे, ते कोणते आहेत? जसं आता नेचर संबंधी जर ठरलं तर मला जळगावमध्ये आम्हाला एक 20-25 हजार स्क्वेअर फूट जागा हवी, अशी ओपन स्पेस की जी आमच्या ऑर्किड नेचर फाउंडेशनतर्फे त्याला आम्ही लीजवर घेऊ त्याला, किंवा त्यांनी आम्हाला दिली, तिला पूर्ण आम्ही डेव्हलप करू आणि तिथे पूर्ण निसर्गाची झाडं आमच्या खर्चाने लावू, तिथे गार्डन तयार करू निस्वार्थ, त्याला कुठलंही नाही. अमळनेरला आहे टेकडी ग्रुप, त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. तर ते आम्ही काम बघितलं, टेकडी ग्रुपला भेट दिली, तिथल्या लोकांनाही आम्ही पुरस्कार दिले आमच्या संस्थेतर्फे, त्यांच्याकडून आम्ही काही काही नॉलेज घेतलं. तर जशी ती टेकडी त्यांनी हिरवीगार केली, अशी आम्हाला जागा मिळाली तर आमच्या या संस्थेच्या माध्यमातून त्याला निसर्गाचं संवर्धन करू आणि त्या टेकडीला आम्ही एक संवर्धन करू आणि तो परिसर हिरवागार करू. आम्ही जे जंगलचं आहे संकल्पना ते राबवायची आहे मला तिथे. बरं सर, आपण निसर्गाच्या इतक्या जवळ जाऊन किंवा निसर्गासाठी हे कार्य करत असतात. सर्वच लोक ह्या प्रोजेक्टशी जोडले जातात असं नाही, पण जळगावातले जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये निसर्ग संवर्धन किंवा पर्यावरण रक्षणाची त्यांनी कशी जबाबदारी घ्यावी असं आपल्याला वाटतं? जळगावला अजून खूप हिरवळ आवश्यक आहे, खूप अजून वृक्षारोपण करण्याची खूप गरज आहे. तर जळगावच्यासाठी आम्हाला असं जे म्हणणं आहे माझ्या नागरिकांना की तुम्ही निसर्गाशी समरूप व्हा, नंतर निसर्गाचं संवर्धन करा. जिथे काही वृक्षतोड असेल तिथे त्वरित तिथे आम्हाला कळवा, किंवा नगरपालिकेला एक विभाग आहे तिथे कळवा, की जेणेकरून आपण सर्व ते थांबवू शकतो आणि जास्तीत जास्त झाडं लावा, झाडं जगवा. सर, ह्या सुंदरशा नोटवर आपण इथे मुलाखतीचा शेवट करूया. आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व सामाजिक कार्याबद्दल आम्हाला विस्तृत अशी माहिती सांगितली. त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. आपल्या येणाऱ्या भविष्यकालीन प्रोजेक्टला देखील शुभेच्छा देते. आपण आलात त्याबद्दल आभार, धन्यवाद. आकाशवाणी जळगावने जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि भविष्यात चांगलं काम करण्याचं माझं विचार आहे. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं